कधी विचार केलात का, गुरु स्वतःच्या शिष्याला मारू शकतो आणि तोच शिष्य पुन्हा मृताला जिवंत करू शकतो? देह सत्य आहे की भ्रम आणि आत्मा नाशवंत आहे की अविनाशी? आजचा नवनाथ ग्रंथातील अध्याय तुमची विचारसरणी बदलून टाकणारा आहे. नवनाथ ग्रंथ अध्याय 32. या अध्यायाचे श्रवण किंवा पठन केल्याने विद्या संपन्न संततीचे वरदान मिळते. बुद्धी तीक्ष्ण होते, मोह, आसक्ती आणि देहाभिमान कमी होतो, गुरुकृपा प्राप्त होते, मनाला स्थैर्य व समाधान मिळते. ग्रंथात स्पष्ट सांगितले आहे, या अध्यायाचे श्रवण केल्याने तो स्त्री अथवा पुरुष विद्वान होतो आणि सज्जनामध्ये मान मिळवतो. चला पाहूया अध्याय नवनाथातील अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळकांता, कमळनाभा कमलोद्धव पिता, कमळपत्राक्षा दुःखहर्ता. पुढे ग्रंथ रसाळ बोलवी, भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रोत्या कारण. मागिले अध्यायी गोरक्षनंदन मच्छिंद्र घेऊन गेला असे, गेला तरी किलो तळा, बुडालेसे शोकाब्दी जळा. तै उपरी चरवसू चरणी आगळा, काढावया पातला स्थावर बोधाची बांधुनी सांगडी. शोकागधीत घातली उडी, शब्दार्थी मारुनी बुडी. धैर्य कासे धरियेले, धरिल्यावरी बाहेर काढुनी. म्हणे माय ओ सावधानी, शोक सांडी अशाश्वत गहनी. शाश्वत नाही काहीच, पाहतेपणी जे जे दृश्य, ते आभासपणी पावे नाश. तू शोक करिसी शब्द प्राप्तीस, श्लाघ्य तू ते लागेना. तू कोठील मच्छिंद्र कोण, स्वर्ग भूमीचा झाला संगम. योग ती तुका भोग काम, सरुनी गेला जननी. तू अससी स्वर्गवासिनी, मच्छिंद्र स्तविला जन्मोनी. परी परी प्रारब्धे सहज योगे करुणी, गाठी पडली उभयता. पडली परी मच्छिंद्रनाथ, स्मरोनी गेला आपले हित. तू आपले स्वहित निश्चित, सांभाळी की जननीये. तू झालीस पदच्युत, तरी ते सांभाळी निश्चित. तरी आता मानुनी व्यक्त, होऊनी चाल जननीये. तू पातलिया सिंहलद्वीप, मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प. पूर्ण होईल शुद्ध संकल्प, मच्छिंद्र दृष्टी पाहुनिया. 12 वर्षे झाली या पूर्ण, तू ते भेटवीन मच्छिंद्रनंदन. मीननाथादी तपोधन, गोरक्ष दृष्टी पाहसील तू. म्हणशील यावया मच्छिंद्रनंदन, काय पडेल त्या कारण. सिंहलद्वीपी पाकशासन, महामकारंभील. तेव्हा विष्णू वीरीची रुद्र, तया स्थानी येती भद्र. सकळ देवादिक मित्रचंद्र, एका ठाई मिळतील. ते नवनाथादी प्रतापवंत, ऐक्य करील शचीनाथ. गहिनी गोपीचंद भरतरी सहित, एका ठाई मिळतील. तरी आता शोक का व्यर्थ, सांडी प्रांजळ करी चित्त. विमानारूढ होऊन त्वरित, सिंहलद्वीपी चालकी. ऐसे कोणी मैनाकिनी, महाराजा शशूर प्राज्ञी. 12 वर्षे मच्छिंद्र नयनी, दावीन ऐसे म्हणतसा. तरी मखमंडप पाकशासन, करो अथवा न करो पुण्य. जरी मज दावाल मम नंदन, तरी मज भाष्य द्यावी की. भाष्य दिदल्या अंतरपृष्टी, विश्वास रत्ना रक्षिण पोटी. मग हे शोक दरिद्र पाटी, चित्त सांडील महाराजा. ऐसे बोलता मैनाकिनी, शशूर हास्य करी आननी. मग करतळ भाष्य देऊनी, संतुष्ट केले सुनेते. यावरी बोले किलो तळा, माते नेता स्वर्गमंडळा. परिनृपपणी या स्थळा, कोणाला गे स्थापावे. एरू म्हणे एकवचन, सवे सेवेसी आहेत क्रियावान. दैर भार मा उत्तम नामाने, राज्य तिथे आपिका. मग अवश्य म्हणे मैनाकिनी, दैर मा राज्यासनी. बैसवेली अभिषेक करुणी, राज्यपदी तेधवा. राज्य ओपोनी दैरभारमा, मिळती झाली विमान संगमा. परी सकळ देशीच्या शैल्यारामा, शोकाकुळ झाला की. म्हणती माय ओ शुभाननी, तुम्ही जाता आम्हासी टाकुनी. आम्हा पाडसांची हरिणी, दयाळ माया असेसी तू. असो ऐशा बहुदा शक्ती, शैल्या शोकाकुलित होती. मग ती तुक्या
समजावूनी युक्ती विमानी आणि आरुडली दैर्भार मेसी नीती प्रकार सांगून युक्ती समग्र यथा समान प्रजेचा भार सांभाळी का साजणीये जेथील तेथे हितपार तैसे केले गोचर मग विमानी आपण सश्वशूर स्वर्गमाते गमताती असो विमान पावे द्वीपाप्रती पदा स्थापिली ते युती मग तो उपरिचर सहजगती आपल्या स्थाना पैगेला जैसी दिन खेळे मेळे चरू जाती पक्षी कुळे एरी होता सायंकाळे आपल्या स्थाना सेविती त्याची न्याये उपरी दक्ष की आणि किलो तळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळास स्थाना पावली आपुल्या की अब्धींचे अपार जीवन व्यापी माहिती मेहमुखाने परिते पुन्हा सरिता ओगाने ठाईंचे ठाई जातसे त्याची अन्याये स्नुषाश शूर पावते झाले स्वस्थानावर परिते इकडे नाथमचिंद्र गौडबंगाली पातला मीननाथ स्कंदी वाहून मार्गावरी करती गमन तो शैल्ये देश सीमा उल्लंघून गौडबंगाली पातले मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचरोनी गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उदरापुरती तिघांच्या ऐसे परी निर्वापण मार्गी करिता ती गमन तो कौल बंगाला सांडून गौडबंगाली पातले मार्गीला चालता सहज स्थिती तो कानिपा पूर्वी भेटला तया प्रती तेथे पातल्याची त्रिवर्ग मूर्ती गमन करिता मार्गाते येथे तेथे ताची गोरक्ष जेटी स्मरण झाले तयाचे पोटी ही अच्युत वृक्षा फुट्टी कानिपाची भेटी झालीसे झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यमान माते दाविदे श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वस्तासी प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती अधिपट्ट राणी पाडसरानो राणी निढळ्यावानी लागतसे की मजवत्साची गाऊली सहज राणी चरावया गेली शल्या व्याघ्रे अव्हाटिली ती भेटविली रायाने मग स्कंदी होता नाथमीन तया लागी मही ठेवून दृढपायी केले गमन नेत्री अश्रू लोटले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते म्हणे बाळा अश्रुपात निजचक्षुंनी का आले ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ मग सकळ दुःखाचे मंडन ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून मग क्षण एकतया स्थायी बैसून स्थिर चित्त पै केले जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केले मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अतिगहन कानिपा भेटी पर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणतसे याची ठाई कानिपा भेटी झाले माते कृपा जेठी तुमची शुद्धी तद्वा गट्टी तेथेची लाधली महाराजा तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिले दुःख सरिते प्रवाहेची वेष्टी बुडता वाचविले देऊनी पृष्टी ही दुःख व्याघ्राच्या आसोडूनी होटी माये भेटी केली असे की तुमचा वियोग प्रळया नळ तयात मी पडलो होतो बाळ तरी परी जागा नोहे हा घन शीतळ माते झाला महाराजा की तुमचा वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास परी जागा नोहे हा सुधारस मग भेटला महाराजा ऐसे म्हणून वारंवार नेत्री लोटती अश्रुपुर परमकन माळू नाथमचिंद्र हृदय धरी गोरक्षा मुख करवाळू कनवाळून कुरवाळूनी आपले हस्ते सच्चिष्याचे अश्रुपुसित मनात म्हणे हा भाग्यवंत गुरुभक्त एकची हा मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्रनंदन मग मी नानाथाकडे घेऊन उठवतचा म्हणतसे पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्राकारणे गौडबंगाल हेळा पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण श्रीदत्ताचा मिरवितसे तो महाराज योगभ्रष्ट पावला आहे मा कष्ट गोपीचंदे करुण अनिष्ट महिर गती घातला मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परम शोभला म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालती घालीन सुगट मही पालता मिरवीन तो ऐसे बोलूनी विक्षेप चित्ती
पुढे मागे परमगती, एक दोन मुक्काम साधिती शिती, हेळापट्टणी पातले ग्राम निकट ग्रामस्थ भेटती, त्यांचे वृत्तांत विचारित जाती, ते म्हणती कानिपा येऊन शिती, मुक्त केले जालिंदरा, राया गोपीचंदा अनुग्रह देऊनी, जगी मिरवला अमरपणी, त्याने गुरुदीक्षा घेऊनी, तपा लागी तो गेला, राया मुक्तचंदा स्थापून, राज्यपती राज्यासन, देऊनी अग्निनंदन, तोही गेला षण्मास, सकळ कथा मुळाहुनी, मचिंद्र अशी सांगितले ग्रामस्थांनी, ते मचिंद्राचे पडता श्रवणी, शांतपणी मिरवला, जैसा प्रलया नळावरती, घनवृष्टीची होय व्यक्ती, मग सकळ उबाळा पाहुनी अति, अदृश्य होय पावक तो, की साधक पातला असता, की श्री गुरूंचा संसर्ग होता, होताची सिद्धकाची व्यता, नासून जाय तेशनी, की तमढिसाळ दाटल्या उनी, उदय होताची वासरमणी, मग सकळ तमन नाशू पाहुनी, दिशा मिरविती उजळल्या, तन्याये मचिंद्र संताप, ग्रामस्थ बोलता झाला लोप, शांतवरुनी मोहकंदर्प, चित्ता माझी द्रवलासे, या परी तो मचिंद्रनंदन, ग्रामस्था मुख्यत्वे करून, अधिकारी राज्य निपुण, कोण आहे प्राज्ञिक तेथे, एरी म्हणता योगद्रुमा, श्रेष्ठ करणिका राजा उगमा, मैनावती शुभानना, प्राज्ञिकवंत मिरवतसे, त्या मातेने अर्थ धरून, पुत्र मिरवला जी अमरपणे, तुष्ट करोनी जालिंदरमणी, अमर झाली आपणही, ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती, मनात म्हणे मचिंद्र यती, ऐसी प्राज्ञिक आहे सती, भेटी घ्यावी तिची, ऐसी धृती ती कल्पना, चालते झाले त्रिवर गजन, ग्रामद्वारा शीघ्र येऊनी, द्वाररक्षका सांगती, म्हणती जालिंदर तो प्रज्ञावंत, तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ, ग्रामद्वारी आहे तिष्ठत, जाऊनी सांगा सतीसी, अहो अहो द्वारपाळ, सांगा चला उता वेळ, मैनावती लक्षू निसकळ, वृत्तांत ती येते निवेदावा, ऐसे द्वारपाळ ऐकून, मच्छिंद्रा करीते झाले नमन, म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण, श्रुत करू सतीसी, म्हणती महाराज मच्छिंद्र जती, जालिंदर सहोदर म्हणवितो शिती, तो येऊन ग्रामद्वारा प्रती, तिष्ठत आहे महाराजा, ऐसे ऐकुनी मैनावती, म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती, कैसी आहे भूषण व्यक्ती, अभ्यासानभ्यास दीक्षेते, ऐसे एरी म्हणे जी महाराजा, कनककांती तेजपुंजा, बालार्क किरणी विजयध्वजा, आम्हा लागे दिसतसे, माय ओ आम्हा दिसतो एक, की न पावला योनी संभवसा, अवतार दीक्षे स्वर्गवासा, करील जना वाटतसे, शैली कंथा लेऊनी भूषण, शिंगी सारंगी समागम, कुबडी फावडी करी कवळून, उभाद्वारी असे तो, आणि एक सच्चिष्य त्यासी, संग्रह आहे सुखसेवेसी, परितो शिष्य समान अभ्यासी, आम्हा लागी भासतसे, धृती वृत्ती दीक्षे लागून, ज्ञान वैराग्य स्वरूपवान, आम्हा लागी समसमान, गुरुशिष्य वाटती, त्यांची रीती स्वरूपापार, तानुले एक असे किशोर, परी त्रिवर्ग स्वरूप सागर, नक्षत्रमणी भासती, ऐसे सांगता द्वाररक्षक, मंत्री पाचारीला प्रत्योदक, मग स्वये घेऊनी सुखासन कटक, सामोरी जातसे युती ते, कटकासवे द्वारी येऊन वंदिती झाली मच्छिंद्रनंदन, मग त्रिवर्गाते सुखासन, ओपून नेतसे मंदिरा, नेताची मंदिरा राजभुवनी, भावे बैसविला कनकासनी, षोडशोपचारे पूजिनी मनी, नम्रवाणी गौरविले, हे महाराजा तपोसविता, कोणीकडून येणे झाले आता, आम्हा आयशावरी सरिता, प्रेमांबू लोटतसे, की दारिद्र्याचे दव्यहरण, करू मांदूस धावली आपण, की चित्ताबोधी अंतःकरण, बुडता धावे चिंतामणी, की मृत्यूसमी हस्तपादास, ओढिता परम दुःख क्लेशास, ते पाहून या अमृष पियुष, धावकेत कृपेनी, की तृषा संकटी प्राण, तो गंगा ओघ आला धावून, की शुधे पेटला जठराग्न, पयोब्धी तो पातला, तन्याये अभाग्य भागी, तेथे पातले तो तुम्ही जोगी, ते परी कोणाच्या वचन प्रसंगी, आम्हा दर्शवा महाराज, एरी म्हणे ओ माते एक, उपरी चरवसू माझा जनक, मच्छदेही देहादिक, आम्हा लागी मिरवितसे, या परी श्री गुरुज्ञान दृष्टी, तो अनुसूया सुत,
चुकतिके पोटी तेने कवळीनी मौळी मृष्टी वरदपात्री मिरवला मजा अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होनी वैराग्याला भूषवित से जननीये धाकटा बंधू गुरुभक्त मज विराजला जालिंदरनाथ परिया ग्रामी पापी अवस्थेत पावला हे ऐकले म्हणून उरता धुरून पोटी लंकित आलो महीपाटी परी उत्तम संग्रह गामजेठी समस्तांनी सांगितले तेणे करुणी कोप कंदर्प झाला जननी सर्वलोप तरी तू धन्य ज्ञानदीप महिवसी अससी ओ आपल्या हितासे गृही आणून शेवटी परमा प्राज्ञे करून तुवा मिळवला स्वानंद घन धन्य धन्य अससी तू धन्य धन्य मयीक निवटून पूर्व ज पातक दोंदिक सनातपणाची घेऊन भीक स्वर्गवासा मिरविशी तरी तारक लोका 42 कुळा झालीस भवाब्दी रसा की भगीरथ भूप पितृउद्देशा मिरवलासे त्रिभुवनी की विनवतेचे दास्यपण गरुडे साठवले पियुष देऊन तेवी तू कुळात सकळा कारण तारक झालीस सर्व काळी ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माता ठेवीसती म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केले तुम्हीच तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपा पात्र वरिलास मशकू मग प्रज्ञे मोश कटकू मिरवला हे महाराजा आहा तुमचे पडिपाडे न येती कल्पतरू झाडे परिसवा असने समान कोडे बरे वाईट मिरवितसे तैसी तुमची नव्हे स्थिती साधक कल्याण मिरवी गती की परिस देता समान गती बरे वाईट मिरवितसे परिस लोहाचे करी कनक परी स्वदीक्षेची न तुटे भीक तेवी तुम्ही नोहेत साधक आपुले समान करिता की ऐसी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिळवता महीपाटी उदार तरी समता होटी मेघ अपुरा वाटतसे मेघ उदार म्हणती लोक परी तो अपुरा ओसरे उदक तस्मात तुमचे औदार्य दोंदिक समता पदासी मिरवेना तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माची मती ऐसे म्हणून मैनावती चरणी माता ठेवीतसे मग आसन वसन भूषणासहित अन्न पानादी अन्य पदार्थ सिद्ध करून मनोरथ तुष्ट करीत नाथासी 3 रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षनाथादी करून या सकळ कटकासहित बोळवो निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती सकळी चरणावरी ठेवून माता परत ते झाले बोळवोनी नाथा मग आपुले सदनी येऊन तत्वता धन्यनाथ म्हणतात एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले तेथे करून उदधी स्थान जगन्नाथाचे घेऊन दर्शन 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारेला तो तेथून निघून पुन्हा मार्गी गमन करीत मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले रात्र क्रमोनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी गोरक्ष सावरोनी भिक्षा जोळीसी भिक्षा लागी प्रवर्तला भिक्षा मागुनी सदनो सदनी ब्रह्मसर्मोनी आला सदनी तो एरीकडे शिबिरस्थानी शैनी असे मिननाथ तो मच्छिंद्रनाथाने उठवोनी बैसविला शौचा कारण तो ते संधीत भिक्षा मागून गोरक्षनाथ पातला ग्रामात हिंडता सदनो सदनी श्रमे विटलासे म्हणी तो येताची स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलतसे म्हणे गोरक्षा मेननाथा शौचास बसवला आहे गल्लीत तरी तू त्या ते प्रक्षाळून त्वरित घेऊन पाडसा ऐसे बोलिता मच्छिंद्रनाथ भिक्षा जोळी ठेवून तेत लक्ष्मी पातला मीननाथ गल्ली माझी जाऊन या तो मीननाथ परमाज्ञान हस्तपाद भरले विष्टेने अंग व्यक्त गोरक्ष विष्टा पाहुनी परमचित्ती विटलासे मनात म्हणे मच्छिंद्रासी की परमासे विवसी विषय उपद्रव संन्यासासी व्यर्थ कासया पाहिजे की कबरी भाराविन बोडकी कुंकू खटाठोप हुडकी तेवी मच्छिंद्रमणी उपद्रव शेकी काय आज सुचला हो जन्मादासी अवनी तोची संभार रक्षिकानी निगडी मनुष्या षड्र सान्नी
खटाटोप कासया की परम भ्याड सोडी सदन शस्त्र संभारा परिसंगोपन ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया की राणीचे रान सावज उन्मत्त द्रव्य देऊनी त्या करावे शांत ते बी निस्पृहता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना ऐसे बोलूनी गौरनंदन मीननाथा ते करी कवळून दृष्ट करी मच्छिंद्राकाराने उचलोनिया ते धवा विष्टे व्यक्त मीननाथ पाहुनी मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरिते आत धोनी आणि बाळका अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसा चिवटोनी सरिते जात संचार करिता सरितेत तो उत्तम खडक देखिले परी एकांत स्थान मनात म्हणे न्यावेद होऊन परी अंतर्बाह्य मळी निवटवून नाथा लागी दाखवू ऐसे विचारून चित्तात परी धरला मीननाथ खडकावरी आपटोनी त्वरित गतप्राण पैकेला सरिते उदक असे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर तो सर्व अपार जळचर भक्ष म्हणून धावले मच्छी मगरी कबंध देही मग तळपती त्या प्रवाही ते अपार जळचरे पाहुनी डोही मनात म्हणतसे गोरक्ष म्हणे जीव गेला मीननाथ तरी याचे घालो सदावर्त एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळ हे ऐसा विचार करूनी मनी त्वचा घेतली काढूनी रती रती मांस तुकडे करूनी जळचराचे ओपितसे उरल्या असती त्या जळात टाकून तेथून उठला नात परी त्या जळा नसे अंत अस्थितळी व्यक्त जाहल्या ती ऐसे करिता गौरनंदन मास ते सकळ गेले आटून मास सरल्या आतडे पूर्ण जळचराते भक्षविले एका त्वचे रहित भाग काही न ठेवी वरती अव्यंग खडकी पवित्र करुनी चांग त्वचा घेऊन चालला परी तो सदनी शिबिरी नसे मच्छिंद्रमुनी शांभवी अर्था बाजार भुवनी संचरलासे महाराजा तो येताची तेथे मच्छिंद्रनाथ मग ताहना प्रसरी प्रावरणी त्वचेत मित्र रश्मी पाहुनी वात सुखावया घातले तो एरीकडे मच्छिंद्रनंत न शांभवी आलासे घेऊन कंधा कुतका सिद्ध करून आसनावरे बैसला परी गोरक्षा ते म्हणे बारे कोठे मीननाथ एरी म्हणे धुवून त्याते स्वच्छ आणिले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणिले परी कोटे ठेविला न दिसे नेत्री एरी म्हणे ताहना प्रावरी सुकू घातला महाराजा म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी एरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटत असे तरी बाहेर शीघ्र येऊनी स्वचक्षुनी पहावा विलोकनी ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन तेची शेण बाहेर येत असे म्हणे कोठे रे मीननाथ परी पाहता म्हणे ताना प्रावरणाते न्याहाळोनी पाहता देखे तत्वचे ते मग धरणी अंग सांडेतसे म्हणे आहारे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंग धरणीवरी टाकले वरी लोळे गडबडा आहा आहा म्हणून मृत्तिका उचलोनी घाली सदन वदनी आणि वक्षस्थळा पिटूनी शोक करी आक्रोशे परममोहे आरंबळत उठोनी त्वचा कवळीत रुधी लावणी आठवित बाळकाच्या गुणाते आहा तुझा मी असे जनक परमशत्रू होतो एक जननीचे तोडूनी बाळक तुझे आणिले कैसे म्या म्हणे आहारे मीननाथ मज सांडोनी कैसा गेलासी आता एकटा परदेशी सोडून तत्वता मार्ग मिळाला तुझ केवी आता तू ते किलो तळा कोठून पाहिलं मुख कमळा आहा तुझा कपिला गळा कैसा येथे आणुनी बाळका स्त्रियांचे राज्यात भुभुक्कारे पावशील मृत्यू म्हणून बारे तुझसी येथे रक्षणाते आणिले परी तुझ निश्चिती कृतांत झाला गोरक्ष जती ऐसे म्हणून धरणीप्रती अंग टाकी धडाडून पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन त्वचा हृदयी धरी कवळून म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैचा मजा आता आहा बाळाचे चांगुलपण मज भासतसे जैसा मदन आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वर्णू मी बाळा लोटली वर्षे 3 परी काय सांगू मंजूळ चांगुलपणा बोलणे हाताता ऐसे म्हणून हाक मारित होतासी तू बारे तनू असता कोवळी परिशयनी हुन उठसी उशक्काळी माता ठेवूनी मम पदम कमळी अहो तात ऐसे म्हणसी बातू वसंत होतासी मम शेजारी मर्यादा रक्षित होतासी अंतरी परे कठेन
वागुत्तरी शब्द वाहिला नाही म्या बाले भोजन करिता ताटी चतुरपणाची परम हातवटी आपल्या पुढे ठेवून दृष्टी ग्रास देसी बालका आहारे महा मीननाथ बाळा परमज्ञानी वाचा रसाळा लिप्त कदा नवेसी मळा शुद्ध मुख कमळा मिरविसी आहा बारे चक्षुघ्राण कधी न पाहिले तुझे मळीन आज तुझे अंग विष्टाविष्टेन कैसे अमंगल जावया बारे कधी मज वाचून न राहसी एकांतपण आजीचे दिनी शैनी मज सोडून कैसा परत गेलासी बारे तुझी बारे माय तुझी किलो तळा तिचा कधी न पाहसी लळा आसनी शैनी मज पासोनी बाळा पैल झाला नाहीस तू तरी ऐसे असुनी तुझे मनी अजी मज गेलासी सोडोनी आहा एकदा येऊन येऊनी मुखी दावी मजबाळा ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथ हंबरडा गाई समान फोडीत आहा माझा मीननाथ कोणी दाखवा म्हणतसे भूमी लोळे अश्रुनयनी नेत्री ढाळीता न समाये पाणी वक्षस्थळादी पिटूनी अवनी दाखवा म्हणे मीननाथ ऐसे म्हणून आक्रंदत ते पाहुनी गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली नाही श्रीगुरुची मग पुढे गोरक्षनाथ होऊनी म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण कोण तुम्ही कोणता आनंदन करिता रुदन त्यासाठी अहो पुरते पाहता कोण मेला अशाश्वताचा भार हरला शाश्वत अचळ आहे बोला कदा काळी न मरे तो अहो तुमचा मीननाथ नामधारी असे त्यात जो तो कदा न मरे योजिल्या घात आहे शाश्वत महाराजा तो कदा न मरे शस्त्रघातांनी त्या तेन जाळी कधावन्नी अनिल न शोषी बुडवी पाणी शाश्वत चिन्नी नांदतसे ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक आहा आहा मीननाथ ऐसे म्हणून आक्रंदे ऐशी आग्रहाचा अर्थ ते पाहुण्या गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्राप्रत स्मरण करता पैधाला करी कवळुनी भस्मची मुठी संजीवनी मंत्र जपे ओठी त्वचे प्रती सोडिता झाला मृष्टी मीनानाथ उठला उठताची मीननाथ मचिंद्राचे गळा पडत मचिंद्र पाहुनी हृदयात परम मोहे धरीतसे चुंबन घेऊन म्हणे बाळा कोठे गेला होतासी खेळा मज टाकून विनय स्थळा गमन केले होते की ऐसे म्हणून जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस दुसरे दिनी मीननाथास घेऊन इथे चालले मार्गी चालता त्रिवर्ग जाण गोरक्ष करिता झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्रनंदन चित्त द्यावे बोला तुमचा प्रताप पाहताउनी निर्जीवा जीववाल वाटे म्हणी ऐसे असुनी सुता लागुनी रुदन केले हे काय तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन ऐसे मीननाथ सहस्त्रावधीने संजीवनीने निर्माल तरी हे आश्चर्य वाटे म्हणी स्वामी पडले शोकरुदनी चिंताहारक चिंतामणी तो चिंते माझी पडियेला ऐसे कोणी मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले किमर्थ एरू म्हणे मोहभावार्थ तो पाहावया तुमचा तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माया लंघुनी व्हावे परता आशा मनीषा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते ऐशा परीक्षा भावनेसी म्या मारिले मीननाथासी परिप्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञ राशी रुदन कासेया केले जी एरू म्हणे वच्चा एक तू शिष्य माझा अससी एक तरी म्या ही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे बारे आशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोध मद मत्सर वासना हे मोह मांदुसी माया सदना नांदणुकी करितात तरी तुझे ठाई मायालेश आहे की नाही माय महापुरुष हे पहावया रुदनास आरंभिले म्या पाडसा आम्ही अलक्ष रूपी पाहणे परी आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे याच कौतुके जाणपणे पाहिले म्या पाडसा बारे शाश्वत अशाश्वत तुझ कळले की नाही होतो या भ्रांतीत तयाची परीक्षा रुदन निमित्त तुझी घेतली पाडसा आता बारे तुझे वयसपण समूळ आजी झाले हरण पयतो
अयाचेनी कारण हंसपुरुष मिरविशी ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माता ठेवीत म्हणे महाराजा तुम्ही सनात या देहासी पये केले ऐसे बोलुनी वागुत्तर पुन्हा गमती मार्गापर मुक्काम मुक्कामी ज्ञान विचार गुरुशिष्य करिता ती असो या परी करिता गमन पुढे कथा येईल वर्तून नरहरिवंशी धुंडीनंदन श्रोते यांते सांगेल तरी पुढील अध्यायी कथा राशी पुण्यपवर्त पापनाशी श्रोते स्वीकारून मानसी अवधानिया बैसावे तरी नरहरिवंशी धुंडीसुत तुमचा आहे शरणागत मालू नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर 22 गोड हा अध्याय 22 ओव्या 201 श्री कृष्णार्पण मस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार 22 समाप्त. भक्त हो, या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळते? देह हा नाशवंत आहे, आत्मा अविनाशी आहे. स्वच्छ अस्वच्छ, पवित्र अपवित्र हे सगळे भ्रम आहेत. गुरु सर्वज्ञ असतात, ते परीक्षा घेतात. अहंकार ज्ञानालाही आड येतो. गोरक्षनाथांचा भ्रम दूर झाला आणि गुरूंचे श्रेष्ठत्व पुन्हा अधोरेखित झाले. श्रोते हो, आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला बसून ग्रंथ वाचन शक्य नसते. प्रापंचिक व्याप आड येतो. वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्तींना वाचन कठीण जाते. म्हणूनच ही नवनाथ ग्रंथ श्रवण भक्ती सिरीज सुरू केली आहे. तुम्ही काम करता करता, प्रवासात, स्वयंपाक करताना, झोपण्यापूर्वी तुमच्या वेळेनुसार श्रवण भक्ती करू शकता. जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आईवडिलांपर्यंत, वृद्ध व्यक्तींपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, नवनाथ ग्रंथाचे सर्व 40 अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील अध्याय तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. नवनाथ महाराज की जय किंवा गुरुकृपा सदैव राहो असे कमेंटमध्ये जरूर लिहा. नवनाथ महाराजांची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना. पुढील अध्यायात पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्रवण करा, मन शुद्ध करा आणि जीवन बदला.